पिंपरीकरांना सुद्धा पवना पावली. पवना धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात तब्बल 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पवना धरणातला साठा 50% जास्त झालाय. तर पवना नदीनेही धोक्याची पातळी गाठली. पिंपरी चिंचवडमध्ये रावते बंधारा आणि केजू देवी मंदिर पाण्याखाली गेलंय. तर दुसरीकडे मोऱ्या गोसावी गणेश मंदिरात पवना नदीचं पाणी आलंय. त्यामुळे मंदिर बंद करण्यात आलंय. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी. मावळ क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सकाळपर्यंत मावळ परिसरामध्ये 172 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे पवना धरणामध्ये पाणीसाठा जो आहे तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. 50%हून अधिक धरण भरलेले आहे. त्यामुळे आणि पडत असलेल्या पावसामुळे पवना नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे. आपण पाहू शकताय. सध्या मी पिंपरी चिंचवडमधल्या केजूदेवी मंदिराच्या जवळ आहे. या ठिकाणचं केजूदेवी मंदिर जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे. त्याचबरोबर पवना नदीचं पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने ओढ दिली होती, मात्र काही दिवसांपासून पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे आणि काल तर 172 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यामुळं पवना नदीचं पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहत आहे. पिंपरी चिंचवडमधील केजूदेवीचं मंदिर जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे. पिंपरी चिंचवडमधल्या नदीकाठच्या झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे. नदीकाठची जी काही वसाहत आहे त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पावसाचा जोर सकाळपासून ओसरला असला तरी येत्या 48 तासांमध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदीचं पात्र जे आहे ते आणखी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पवना धरण जे आहे ते 50%हून अधिक भरलेलं आहे. त्यामुळं दुष्काळाचं किंवा पाणी टंचाईचं जे सावट होतं तेही दूर झालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.